विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लांबणीवर, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील तो मान्य, फडणवीस यांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड। अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड। कोकणात उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का, महाडमध्ये निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार। विधानभवनासमोरील झाडावर आंदोलन करणाऱ्या तरुणाला खाली उतरवण्यात अखेर यश। धुळ्याचे भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी मनधरणी केल्यानंतर आंदोलक तरुण झाडावरून खाली उतरला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद पेटण्याची शक्यता, संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेणार। संभाजीराजेंचे निराकरण इतिहास संशोधक करतील, मिटकरी यांची भूमिका। मसदजुक्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी। वाल्मिक कराडसह 7 आरोपींना ऑनलाईन हजर करणार, ते सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा कोर्टात हजर राहणार। कुणाल कामरा मुंबईतील खार पोलीस स्टेशनला लावणार हजेरी, मात्र जबाब नोंदवण्यासाठी मागितली 7 दिवसांची मुदत। तर कामराकडून शिंदेंसह हिंदू देवी देवतांचाही अवमान, कडक कारवाई होणारच, गृहराज्य मंत्र्यांचा इशारा। मुंबईतील 70% मशिदी अनधिकृत, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप। एका महिन्याच्या आत भोंगे बंद होणार, सरकार कारवाई करणार, सोमय्या यांचा दावा। मुंबईत नकाशे बदलून सीआरझेड घोटाळा, मड आणि मालवणी परिसरातील मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून सीआरझेड क्षेत्रात अवैध बांधकाम, 19 जणांना अटक। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे शेतीचं नुकसान, तर कोकणात आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत।